हेमलता पाटील शिवसेनेला रामराम ठोकणार आहेत। नुकत्याच काँग्रेसमधून शिवसेनेत केलेला होता हा प्रवेश आता मात्र पक्षाला न्याय देऊ शकत नसल्याचं वक्तव्य समोर येत आहे। आता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याची बातमी आहे। सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही असं हेमलता पाटील म्हणतात। काँग्रेसमधून शिवसेनेत खरं तर शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या हेमलता पाटील पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत। मी पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही असं फेसबुकवर त्यांनी एक व्हिडिओ टाकत पक्षातून बाहेर पडण्यासंदर्भात घोषणाच केली आहे। शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही, योग्य ते काम करू शकत नाही अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली आणि त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षामध्ये काम करायचं नाही असं ठरवलं आहे। कारण एखाद्या पक्षामध्ये आपण काम करताना त्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे, परंतु तसा न्याय मी देऊ शकत नाही। त्यामुळे सध्या मी कोणत्याही पक्षामध्ये काम नाही करण्याचं ठरवलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून एक सामाजिक चळवळीमधून अनेक संघटनांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या सोबतच आहे आणि यापुढेही मी आपल्या सर्वांच्या सोबत राहील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर मूळच्या काँग्रेसच्या मात्र 1 ते 2 महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी पुन्हा एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी 2 महिन्यापूर्वीच प्रवेश केलेला होता, मात्र या पक्षामध्ये राहून पक्षाला योग्य तो न्याय देता येत नसल्याची भावना जी आहे ती त्यांनी व्हिडिओद्वारे मांडलेली आहे आणि त्यामुळे मी पक्षाबाहेर पडत असल्याचा निर्णय खरं तर हेमलता पाटील यांनी घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे त्या काँग्रेसवर नाराज होता, त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर दिल्लीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्या महेश, या सगळ्या घडामोडी लक्षात येत आहेत, पण आता कुठे हेमलता पाटील यांची शिंदेच्या शिवसेनेत सुरुवात झालेली होती, असं एकदम काय घडलं की आता कुठे सुरुवात झालेली असताना यू टर्न घेण्याची वेळ आली? आता मात्र सगळ्या पक्षातून बाहेर पडावं, रामराम करावं आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वतःला कार्यात झोकून द्यावं, पडद्यामागे नेमकं असं काय घडलंय? लागवी खरं तर 30 ते 35 वर्षांपासून त्या सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून देखील त्या कार्यरत आहे। मूळच्या त्या काँग्रेसच्या आहे, त्यामुळे काँग्रेसचे जे त्या काँग्रेस पक्षाचे जे संस्कार आहे ते त्यांच्यामध्ये रुजलेले आहे। कदाचित शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्या पद्धतीने त्यांना काम करत येत नसल्याची जी भावना आहे ती त्यांच्या मनात होती, त्यामुळे आता कुठल्यातरी लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।